नमस्कार, बाबा न्यूजच्या आपल्या खास बातम्यामध्ये आपले स्वागत आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे आणि युद्धाची धग आता प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे। पण या युद्धाचा आपल्या आयुष्यावर, आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया। युद्धाचा सर्वात मोठा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे, ज्यामुळे व्यापार थांबेल, परदेशी गुंतवणूक कमी होईल आणि जीडीपी वाढीचा दर देखील घसरेल। इंधन आणि अन्नधान्याच्या किमती वाढतील, ज्यामुळे महागाईचा भडका उडेल। याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल। गेल्या युद्धामध्ये उदाहरणार्थ 1971 मध्ये भारताला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता। यावेळी परिस्थिती वेगळी नसेल। युद्ध केवळ सीमेवरच लढलं जात नाही, तर त्याची झळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचते। सीमावर्ती भागातील लोकांना विस्थापनाचा सामना करावा लागेल। युद्धाच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीती आणि तणाव वाढेल, विशेषतः तरुण पिढी आणि लहान मुलांवर याचा मानसिक परिणाम होईल। युद्धामुळे सामाजिक एकता धोक्यात येऊ शकते, कारण धार्मिक आणि सांस्कृतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे। युद्ध काळात सरकारला कठोर पावले उचलावी लागेल। अनेक शहरांमध्ये ब्लॅक आउट लागू होऊ शकतो, बाजारपेठा बंद राहू शकतात आणि प्रवासावर निर्बंध येऊ शकतात। सीमावर्ती भागात लष्कर तैनात केलं जाईल आणि सामान्य नागरिकाला आणीबाणीसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागेल। त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल। युद्ध संपलं तरी त्याचे परिणाम वर्षानुवर्षे जाणवत राहतात। पुनर्बांधण्यासाठी सरकारला प्रचंड खर्च करावा लागेल, ज्यामुळे कर्ज वाढेल। बेरोजगारी आणि आर्थिक मंदी यामुळे देश 10 ते 15 वर्षे मागे जाऊ शकतो। याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यावरही होईल। युद्ध हा कधीच उपाय नसतो। भारताने देखील नेहमी शांततेचा मार्ग निवडला आहे, पण आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत। आपण सर्वांनी एकजुटीने या कठीण काळात सरकारला आणि लष्कराला पाठिंबा द्यावा। बाबा न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा। शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र लढूया। हा होता बाबा न्यूजचा खास अहवाल। पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा। नमस्कार।